काय वाजून दाखवू? कशाला इज्जत घालू माझी. मांटूच्या आणि आईची रिएक्शन बघूया काय. पोरांना सांगायला पाहिजे होती सगळी. माय फेवरेट पेअर ऑफ स्निकर. तुला काय बोलायला सांगितलं मी? फक्त असं बोलायचं आहे की इथे नको, इथे लाव. इथं लावलं की ठीक दिसेल. हे ॲडिशनल पण कोणी पॉईंट ॲड करायला सांगितलं तुला? Good evening and welcome to back. Good evening and welcome back to our YouTube channel. I'm doing well and I hope you guys are doing absolutely fine. बोल परत. हेलो गाइस, हम जा रहे हैं पुणे पे. हम आएंगे तब तुम लाइक करना. आता ह्या ज्या लाईट्स आहेत वॉर्डरोबसाठी आणलेल्या, त्या आता सगळ्यात पहिले इन्स्टॉल करूया. चल अनबॉक्स कर रे. या 3 LEDs आहेत. हा आहे त्यांचा रिमोट. कसा वर्क होतो काय माहिती नाही. असा काहीतरी आहे यांचा उजेड. लाईट्स लावल्यात आतमध्ये आपण. आणि काय असं दिसतंय. नाईस. आता आपल्याला शूजच्या क्रेट्स असेंबल करायचे आहेत. मांटू हेल्प करशील ना? गंपे, ए गंपे. मांटू चल ये ले और ये काट दे, निकाल दे इसमें से बॉक्स बाहर. आता ह्या 7 क्रेट्स आहेत, बाकीच्या तिकडे आहेत. आता आधी ह्या असेंबल करूया आणि शूज याच्यात टाकून घेऊ पटकन. पटापट घे चल आता. खोलो खोलो. One eternity later. क्रेट्स झाल्यात असेंबल. ही एवढी मेस क्रिएट झाली आहे. आता हे शूज त्याच्यात टाकतो मी. हालत खराब झाली एवढ्या अशा क्रेट्स अजून बाकी आहे. काय म्हणलं दे चल. चेअर्स. थोडे टाकलेत, इकडे एक टाकलाय, अजून आहे तिथे बाकी. खोलो. हा एक कॉमेटचा शूज आहे. कोणी दिला माहिती आहे का मांटू? कोणी दिला आहे? हां दीदीनी दिला आहे. दीदीनी अजून अनबॉक्स केलेला नाही हा. याच्यामध्ये बघ एक्स्ट्रा लेस आहेत प्लस थांब वाईट 100% वाईट. हा एक काहीतरी एनवलप आहे, नंतर ओपन करू. एक शूची बॅग आहे. खूप सारे ॲसेसरीज आहेत रे याच्यात. स्टिकर्स आहेत, हे नंतर स्टिक करेन. आणि हे एक मस्त अशी पेर आहे. मस्त कलर आहे एकदम नाईस. हे चल टाक त्याच्यात. मला होती. तुला कसे होतील? उलटा. ओके. आणि माय फेवरेट पेअर ऑफ स्निकर कुठले असतील मानस? वाईट असते. व्हाईट नाही बट कुठले असतील हो? माझे फेवरेट आहेत. कुठले नाही माहिती. दाखवतो तुला मी. तू पण कधी जिंदगीत शूज घेतलेस ना तर पहिले ह्याचे घे. ओके. हा फुटबॉलचा. फुटबॉलचे नाही रे मांटू. एअर जॉर्डन, एअर जनार्दन्स. दिस इज माय फेवरेट पेअर ऑफ स्निकर. वाई आईश. हे चल ते स्टॅक करा त्याच्यात. कशाला लागतं नाही? कशाला? दिस आर माय जॉर्डन्स. हा माझा आत्ताचा एकदम फ्रेश कलेक्शन आहे. आणि बाकी शूज आहेत अजून.
आता सगळ्या क्रेट्स जेव्हा रेडी होतील तेव्हा मी तिकडे वरती त्या स्टॅक करणार आहे आणि मग ते दाखवेन तुम्हाला. आत्ता एक अजून इथे पण शूज आहेत आणि अजून खाली आहेत शूज. बाकीचे शूज सगळे मी क्रेट स्टॅक करून त्याच्यामध्ये अरेंज करेन. ही एवढी मेस आहे आणि ह्या गोष्टी आहेत ह्या अजून त्याच्यात टाकायच्या आहेत. याच्यामध्ये आहेत, हा पण माझं एक फेवरेट कलेक्शन आहे. इट इज माय हॉट व्हील्स. हा एक बॉक्स आहे भरून. देन हा एक प्रेस्टिजचा कुकरचा एक बॉक्स आहे भरून. थोड्या खाली आहेत बेडमध्ये आहेत. RC कार आहेत आणि बाकी अजून कार आहेत आतमध्ये. आता मी जेवतो आहे आधी. चल जेवून येऊ आणि मग हे सगळं अरेंज करू परत. 1-1.5 तास झाला आम्ही हेच करत होतो. हा ना, जा जेवून ये जा पटकन. गुड मॉर्निंग. आणि आज नेक्स्ट डे आहे आणि मी सगळ्या हॉट व्हील्स रात्री अरेंज करून ठेवले आहेत. मांटूच्या आणि आईची रिॲक्शन बघूया काय. रात्री का नाही आलास? थांब. हे काय लहान मोरांना सांगायला पाहिजे होती सगळी, नाही ती मोती गादी. त्या कुठं ठेवणार पसारा? रेशमती साम्राज्य पसारा बघ. मग तू ठेवशील कधी? आता आवरायचं आहे. लावणार होतास ना मागं बघ. हे शूज ह्याच्यात आणि कपडे त्याच्यात नाही ठेवायचे शूज. एक मिनटं, तो रिमोट घे व्हाईट कलरचा. हा लाईट. ते वर ठेवायचे आहेत ना बॉक्स? हो. बेडवरती ज्या अरेंज केल्या होत्या एका रीलसाठी केल्या होत्या त्या सगळ्या भरल्या जातात आतमध्ये. 2 बॉक्स भरलेत हॉट व्हील्सचे. आणि एक पार्सल आली आहे अजून एक ब्लिंकिटवरून. काय आहे त्याच्यात? हॉट व्हील्स कोणत्या आहेत? F1च्या 5, मर्सडीज 1, पोर्शा 1, काय बस होंडा बस. सिविक. तुम्ही माझा ब्लिंकिट बघतच बसताय रोजचा. यामध्ये आहेत पोर्शा आहे, सिविक आहे, या 3 गजून. फेरारी नाहीच आहे त्याच्यात काही. म्हणजे ही कुठली आहे? गॉर्डन म्युरे. हा सेट मी खूप दिवसापासून शोधत होतो. फायनली मला ब्लिंकिटवर भेटला आहे हा F1 सेट. तुला देणार आहे, तुला काय नाही देणार. ऑफलाईन हंटिंग केली खूप. फॅन्टसी कार असतात, मेन लाईन्स कुठेच भेटत नाही. ब्लिंकिटवर खूप खूप पेशन्स ठेवायला लागतात, मग ब्लिंकिटवर भेटतात. हे झालं हॉट व्हील्सचं. यांचा डिस्प्ले इथे करायचं आहे मला. आता ते कसं करणार आहे ते नाही माहिती. अब बारी आती है स्नीकर्स की. हे स्नीकर्स इकडे स्टॅक करून ठेवलेत. सो देअर द स्टोरी बिहाइंड एव्हरी शूज. ते सांगेन मी नंतर काहीतरी. आणि हे असे स्टॅक केलेत आणि स्टोअर केलेत. थोडे शूज आहेत खाली इकडे आहेत बेडमध्ये आहेत 2-3 पेअर. ते आता वरती स्टॅक करेन मी थोड्या दिवसात. आता नवीन हे 2 ड्रिल केलेत मी इथे. ते माझ्या आहेत हेल्मेटसाठी. एक हेल्मेट जाईल इथे. ओके, तो ये हेल्मेट हो गया इधर. हा दुसरा आहे जॅकेटसाठी. ते जॅकेटचा हँगर अजून आला नाही आहे, मग जॅकेट तिकडे जाईल. हा एक केला आहे. ओके, हा प्रोडक्ट अनबॉक्स नाही केला अजून. हे घेतो बॉक्स. अनबॉक्सिंग येते. आपला बॉक्स अजून एक बॉक्स. किती बॉक्स आहेत? अरे भाई पॅकिंग आहे मस्ती आहे. ब्रँडिंग आहे. दिस इज फ्रॉम केडेन्स.
उकुलेले काय बोलते त्याला उकुलेले हा उकुलेले उकुलेले. अरे भाई याच्यात पण पॅकिंग आहे असं. काय असतं तो उकुलेले नाही रे बक्से के अंदर बक्सा बक्से के अंदर बक्सा नहीं बक्से भाई. ओके सो उकुलेले दिस इज आवर उकुलेले ट्यून नसेल आय थिंक. काय वाजून दाखवू कशाला इज्जत घालू माझी. सो दिस इज आवर उकुलेले. हा वाजन काहीतरी सध्या हा शोपीस म्हणून यूज होणार आहे. चलो उसको उसकी जगह पे टांग देते हैं. हा थोडासा बाहेर वाटतोय का बरोबर वाटतंय बरोबर आहे ना स्ट्रेट आहे ना ओके. डोअरला तर लागणार नाही. आपल्या जाम करतात ह्याच्या प्लेक्ट्रमसाठी काहीतरी इथे करायला लागेल. एक स्टँड बनवू इथे आपण आहे ना ह्याच्या खाली आहे ना 2 स्टँड लावू. जर इथे आपण कार्स ठेवू शकतो का बट इथे डोअरच्या इथे नको. हा राहू दे इथेच उकुलेलेच राहील इकडे. हा शूजचं कलेक्शन आहे थोडे बाकी आहेत. उकुलेले इकडे ठेवलं आहे. हेल्मेटचं झालं. आत्ता बाकी आहे हा पोस्टर. हा पोस्टर आहे याच्यामध्ये बट लावायचा कुठे दॅट इज अ क्वेश्चन. आय थिंक डोअरवरती लावू किंवा या वॉलवरती लावूया. काय पोस्टर आहे तुम्हाला माहिती असेल मी कोणता पोस्टर आणला असेल. इकडे तर नाही लावू शकत ती वॉल तर हॉट व्हील्ससाठी आहे पूर्ण. बघू चल तर या वॉललाच लावूया आपण. इथं चांगलं नाही दिसणार. इथं लावलं तर थोडंसं ठीक दिसत. तुला काय बोलायला सांगितलं ना मी. तू काय बोलला मी बोलते की बास मी तुला काय बोलायला सांगितलं मी फक्त असं बोलायचं आहे की इथे नको इथे लाव. इथं लावलं की ठीक दिसेल. हे ॲडिशनल पण कोणी पॉईंट ॲड करायला सांगितलं तुला. ओके तू करशील ना काय ओके. बोलताय सांग मला आधी. तो अभी हा पोस्टर आपण लावणार आहे तिकडे. त्याच्यापेक्षा बाईक काही इकडे लाव. या वॉलवर हां ही वॉल पूर्ण एम्प्टी ठेवायची बिकॉज जो आपलं इथं प्रोजेक्टर येईल त्यासाठी ही वॉल पूर्ण व्हाईट पाहिजे. इधर कुछ नाही आएगा. ए काय चाललंय मी शूज बघत आहे काहीच. तुला पाहिजेत. हां तुला ते होतात ना मोटर स्पोर्ट. हां हां BMWचे देईन तुला मी. माय फेवरेट जान मी. तुला तुझ्या बड्डेला देईन आता नेक्स्ट बड्डेला. ओके ओके चलो आता हा पोस्टर लावूया आपण इकडे. Bengalurina Bhagwanta Kohli Kohli Virat Kohli हा त्या पोस्टरचं म्हणजे रेफरन्स इमेज दिलेली ही. ॲक्च्युली हा थोडा राईटला शिफ्ट करायला पाहिजे होता बट हा आम्ही नंतर चिटकवला तर मग ठीक आहे. काय मस्त दिसते पोस्टर. चुम्मा काय बोलतोस. हां ते करू आपण नीट नंतर. आता हे स्टम्प्स बाकी आहेत बट त्याचे डिस्टन्स थोडा जास्त होता. काम करूया काय ते लावूया इथे कोपऱ्यात लावून टाकू म्हणजे अशी कंप्लीट वाटेल ती फ्रेम ना. बट दिस लुक्स गुड. तर ते स्टम्प्स लावले नाही ना तर मग हा असा इकडे शिफ्ट झालेला वाटेल. स्टम्प्स जर लावले नसते मग हा सेंटरला पाहिजे होता. आपण लावूया स्टम्प्स तर ती कंप्लीट वाटेल इमेज. तर स्टम्प्स काढ. हे स्टम्प्स आहेत ना ह्याच्या शूजच्या लेवलला घेऊन पसीना झाली फॅनला. डन परफेक्ट झाला आता. कुछ ऐसी है अभी ये फ्रेम. नाईस. माझी खूप इच्छा होती विराट कोहलीची आहे ना इथे एक पेंटिंग करायची होती बट बघूया मला कोण आर्टिस्ट भेटला नाही चांगला. टिल देन पोस्टरचे काम चालू रहेंगे. थोडे एअर बबल्स आहेत ते आहे ना काढून घेतो मी. चलो तुम लोग जाओ खाना खाने को बाद में आओ फिर. ॲक्च्युली डिसाईड केलं होता वरती लावायचा पण जी हाईट आहे ना
त्या वॉलच्या पोर्शनपेक्षा जास्त होती, म्हणून इथे लावलं आहे. दिसतोय, छान दिसतोय. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज शेअर करा. हॉट व्हील्स कलेक्ट्स आहेत त्यांना आणि जे स्निकर हेड्स आहेत त्यांना. टिल देन बाय बाय.